नियोजन आहे का? हा आहे ना माझ्या तुमच्या बोलतो आम्ही घ्या आमच्या चला आम्हाला अटक केले गेले म्हणजे आम्ही सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत. आमचे सगळे म्हणजे घरात काम करून कष्ट करून पैसा साचवलेला होता. तो पैसा ह्यांनी सांगितलं की आम्हाला की गुंतवा. आधी पहिलं लेडीजला सांगितलं, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गुंतवला पैसा. पण आता एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलाबाळांचं काय आहे पुढचं भवितव्य. कारण का आता आमचं एक टाइम खायची पण मेहनत खूप आमची हे म्हणजे मग खायला नाही असं म्हणजे परिस्थिती झालेली. ह्याच्या त्याच्याकडनं पैसे पण आम्हाला कोणाच्या हिशोबावर आम्ही घेणार. नवरे पण आमची चांगल्या कामावर नाही आहेत. काही काहींचे नवऱ्यांचे जॉब गेलेले आहेत. मग आमची एकच इच्छा आहे की आमचे लवकरात लवकर पैसे देणे. काय वाटते बरोबर त्याच्यासोबत काय कारवाई केली गेली? काय कारवाई? कडक कारवाई सगळ्या लोकांना म्हणजे त्याच्या बायकोसहित त्याच्या मुलांसहित सगळ्यांना अटक व्हावी आणि आमचे पैसे आम्हाला मिळावे. खरं तर आपल्याकडे एक प्रकारे बोर्ड दाखवलं जातं की आपण प्रलोभनाला बळी पडलो. ठीक आहे, आमची पण चूक झाली, पण आमच्या चुकीची शिक्षा आम्हाला एवढी नाही दिली पाहिजे की बाबा आमचा एवढा म्हणजे पूर्ण आमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही जी पैसा करून आता मी मेसचे डबे करून पैसा साचवला होता. मी आता शिलाई काम माझ्या मैत्रिणी ज्या शिलाई काम घरगुती करतात त्यांनी पैसा साचून तो त्याच्याकडे दिला, पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि मेन आमच्या जेंट्सपेक्षा लेडीजला खूप फसवलं. म्हणजे आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात येऊन आमच्या म्हणजे जे हे केलं त्यांनी की बाबा आमच्या मत जे चांगलं होतं त्याच्याबद्दल खूप वाईट मत केलं त्यांनी. म्हणजे सगळ्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला तो होता, हजर होता. म्हणजे आपुलकीचं नातं जे त्यांनी आमच्याशी केलं त्यांनी खूप त्याला धोका दिला. त्याच्या नावासारखंच त्यांनी करून दाखवलं. माझं सुप्रिया उल्हास मुरमुरे. 9 मार्च 2014 रोजी संजय धोका या व्यक्तीच्या विरुद्ध 2,36,96,000 रुपयाचा घोटाळा त्याने केला, लोकांची फसवणूक केली, याबाबत गुन्हा दाखल झाला होता. हा संजय धोका इथं भाड्याचं घर घेऊन राहत होता आणि त्यामध्ये त्याने त्यात ऑफिस खोललं होतं आणि बेकायदेशीरित्या BCचा व्यवसाय करायचा. लाखो करोडो रुपयाची उलाढाल तो करायचा. त्यामध्ये लोक जास्त पैसे मिळतात हे आशेपोटी त्याच्याकडे ते गुंतवायचे आणि त्यांनी मार्च महिन्यामध्ये सगळे पैसे गोळा केले आणि तो पळून गेला. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा आम्ही शोध घेतला. तो आत्तापर्यंत फरार होता. काल तो आम्हाला एका ठिकाणी मिळाला, त्याला आम्ही काल अटक केली आणि आज त्याची कोर्टापुढे आम्ही पोलीस कस्टडीसाठी त्याला हजर ठेवत आहोत. आमच्याकडे जो गुन्हा नोंदलेला आहे तो 2,36,96,000 जरी असला मात्र प्रत्यक्षामध्ये बऱ्याच लोकांची ह्यात फसवणूक झाली. ह्यात जवळजवळ 20 ते 25 कोटीचा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. लोक आता आमच्याकडे यायला लागलेले आहेत. अगोदर लोक येत नव्हती. एकाच्याच तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आता लोक हळूहळू यायला लागलेत आणि त्यांचे आकडे ते सांगतात आणि ते आकडे ऐकल्यानंतर भयान होण्यासारखी परिस्थिती आहे की 20-25 कोटी रुपयाचा त्यांनी लोकांना फसवणूक केली आणि बेकायदेशीरित्या BCचा व्यवसाय करून त्या व्यवसायाद्वारे लोकांकडून पैसे घेतले आणि लोकांची फसवणूक केलेली आहे. लाईट नाही ना, लाईट कसं घेणार लोक कस्टडी किती दिवस भेटले नाही मिळेल. त्या पोलीस कस्टडीसाठी त्याला पाठवलेला आहे. तो आता पोलीस कस्टडी मिळणार. आमच्या लग्नात शूटिंग नाही आमचं. त्यावेळेस आमची मोठा होता ते काहीतरी त्यावेळेस ते VCD लावून विचार लावून एक साईडला दाखवत